नमस्कार मंडळी, आज आपण दिवाळी स्पेशल भरपूर लेयर्स असणारी खारीसारखी चवीला लागणारी साठ्याची करंजी बघणार आहोत. खूप साऱ्या टिप्स सहित लेयर्स आणण्याची ट्रिक दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग करंजीसाठी सर्वप्रथम पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 वाट्या मैदा घेतला आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकायचे. आता त्यात पोह्यांच्या चमच्याने 6 चमचे तेल घ्यायचे. आता मी इथे चमचा यासाठी दाखवते की कोणाचा चमचा छोटा असतो तर कोणाचा मोठा असतो. कोणत्या साईजचा चमचा वापरला आहे हे समजण्यासाठी चमचा दाखवत असते. आता हे तेल आपण कडकडीत गरम करून मैद्यावरती घालून घेऊ आणि लगेच चमच्याने हलवून घ्यायचे, म्हणजे मैदा जळत नाही. चमच्याने हलवून झाले की हाताने चांगले चोळून घ्यायचे. मोहन हे कधीही दोन्ही हातांनी मैद्याला चांगले चोळून घ्यायचे, म्हणजे करंजी खुसखुशीत होते. कोणताही पदार्थ बनवताना मोहन हे चांगले पिठात मिक्स झाले पाहिजे, म्हणून दोन्ही हातांनी छान चोळून घ्यायचे. पिठाची मूठ बांधता यायला लागली की थोडे थोडे दूध टाकून मळून घेते. दुधामुळे पीठ मऊसर होते. इथे तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता. हे पीठ घट्टसरच मळायचे, म्हणजे करंजीला लेयर्स छान सुटतात. पातळ पीठ असले की लेयर्स येत नाही, म्हणून पीठ घट्टच ठेवायचे. आता हे पीठ 2 तासांसाठी झाकून रेस्टसाठी ठेवूया. हे पीठ मळण्यासाठी अर्धी वाटी दूध लागले आहे. आता हे पीठ 2 तासांसाठी झाकून रेस्टसाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 वाट्या किसलेले खोबरे घेतले आहे. 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी बारीक 0 नंबरचा रवा घेतलाय. आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स, 1 चमचा खसखस आणि वेलची पावडर. सर्वात पहिल्यांदा खोबरे भाजून घेऊया. खोबरे भाजल्यामुळे करंजी जास्त दिवस टिकते, म्हणून कमी गॅसवर खोबरे थोडेसे भाजून घ्यायचे. आपल्याला खोबऱ्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाहीये, फक्त खोबरे कुरकुरीत झाले पाहिजे. इतपत भाजले की काढून घ्यायचे. आता त्याच कढईत आपण खसखस भाजून घेऊया. खसखस भाजली गेली का ती पण काढून घेऊया आणि कढईत अर्धा चमचा तूप टाकून त्यात ड्रायफ्रुट्स हलकेसे भाजून घ्यायचे. खूप जास्त ड्रायफ्रुट्स भाजायचे नाहीये. ड्रायफ्रुट्स भाजून झाले की काढून घ्यायचे आणि त्याच कढईत परत 1 चमचा तूप घालून रवा भाजून घ्यायचा. रव्याचाही कलर खूप जास्त बदलला नाही पाहिजे. हलकासा कलर बदलला आणि रव्याचा कच्चेपणा गेला की रवा काढून घ्यायचा. छान असा रवा भाजला गेलाय, आपण तो काढून घेऊ. आता खोबरे थंड झाले की थोडेसे मिक्सरला फिरवून घेऊ. अगदी पल्स मोडवर कमी अधिक करत जाडसर दळून घ्यायचे. खोबरे खूप बारीक करायचे नाहीये आपल्याला. आता एक एक करून सगळे साहित्य एकत्र करून घेऊया. खोबरे, रवा, पिठी साखर, वेलची पावडर, खसखस, ड्रायफ्रुट्स हे सर्व सारण एकत्र मिक्स करून घ्यायचे. करंजीसाठी आपले सारण तयार झाले आहे. आता आपण करंजी बनवण्यासाठी लागणारा साठा तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 3 चमचे घट्ट तूप घेतले. साठ्यासाठी तूप घेताना घट्टच घ्यायचे, पातळ घ्यायचे नाहीये, नाहीतर साठा चांगला बनवता येत नाही. आता त्यातच 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ. आता इथे 1:2 असे माप लक्षात ठेवायचे, म्हणजेच 1 चमचा तुपाला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरमुळे करंजी खारीसारखी खुसखुशीत लागते. आता हे दोन्ही अशा प्रकारे बोटाने चांगले लोण्याचा गोळा असतो त्याप्रमाणे होईपर्यंत मिक्स करायचे. त्याचा कलर बदलला पाहिजे. अशा प्रकारे साठा बनवून घेतला की करंजीला लेयर्स छान पडतात. मला इथे 5 ते 7 मिनिटे लागली आहे मिक्स करायला. करंजीचे पीठ 2 तासानंतर छान भिजले आहे. आता ते थोडेसे मळून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला 1 मिनिटासाठी फिरवून घ्यायचे. अशाच प्रकारे सर्व पीठ तयार करून घ्यायचे. आपल्या आजी पणजी या काय करायच्या, खलबत्त्यात कुटून घ्यायच्या, पण आता मिक्सरला फिरवून घेतले तरी चालते. तुम्ही बघू शकता पीठ किती लवचिक आणि मऊ झाले आहे. हे पीठ 1 ते 2 मिनिटे मळून घ्यायचे आणि त्याचे एकसारखे 6 गोळे तयार करून घ्यायचे.
एकसारखे गोळे केले की एकसारख्या चपात्या होतात. आता या गोळ्यातील एक गोळा घेऊन चपाती लाटून घेते. ही चपाती जितकी शक्य होईल तितकी पातळ लाटून घ्यायची. चपाती लाटताना पीठ लावायची गरज नाहीये, त्यामुळे अशीच लाटून घेतली तरी चपाती चांगली लाटली जाते. ही चपाती आपण चपाती बनवतो त्यापेक्षा थोडीशी पातळ लाटून घ्यायची. चपाती पातळ लाटून घेतली की त्याच्या लेयर्सही खूप छान सुटतात. तर याचप्रमाणे सगळी 6ही गोळे लाटून पातळ चपात्या लाटून घेतल्या आहेत. तर आता यातील एक चपाती आपण पोळपाटावरती टाकून घेऊ. खाली चिकटेल म्हणून थोडेसे पीठ टाकले आहे. आता त्या चपातीला चांगला साठा लावून घेऊ. साठा लावताना खूप जास्तही लावायचा नाही आणि खूप कमीही लावायचा नाही. मीडियम असा एकसारखा लावून घ्यायचा आणि त्यावरती दुसरी चपाती टाकून एकसारखी करून हाताने चांगली प्रेस करून घ्यायची, म्हणजे हवेची पोकळी तयार होणार नाही. आणि त्यालाही चांगला साठा लावून घ्यायचा. अशा प्रकारे मी एकावर एक 3 चपात्या ठेवलेल्या आहेत. आता आपण त्याचा घट्ट असा रोल बनवून घेऊ. जितका शक्य असेल तितका घट्ट रोल बनवून घ्यायचा, कारण हा रोल आपण घट्ट बनवून घेतला नसेल किंवा प्रत्येक पान दाबून घेतलं नसेल तर त्यामध्ये हवेची पोकळी राहते आणि त्यामुळे करंजी तेलात टाकली की ती फुटू शकते. त्यामुळे अगदी घट्ट असा रोल बनवून घ्यायचा. आता हा रोल मधोमध कापून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स दिसत आहेत आत्ताच. आता त्याचे एकसारखे गोळे कापून घेऊया. अशाच प्रकारे बाकीच्या पात्यांचाही साठा लावून अशाच प्रकारे रोल बनवून घेणार आहे. आता हे गोळे ताटात काढून घेऊ आणि त्यातील एक गोळा घेऊन हाताच्या तळव्याने अशा प्रकारे पुढच्या साईडला प्रेस करून घ्यायचा. अजून एक याचप्रमाणे करून दाखवते, किंवा तुम्ही बोटाच्या साहाय्याने असे पुढच्या साईडने प्रेस करून घेऊ शकता. म्हणजे काय होईल, या लेयर्स मोकळ्या होतील आणि करंजी तेलात टाकली तरीही फुटत नाही. करंजीचे पान लाटत असताना खूप जाडही ठेवायचे नाही आणि खूप पातळही नाही. मीडियम असे ठेवायचे, म्हणजे लेयर्स छान येतात आणि करंजी तेलात टाकली की फुटत नाही. आता या पानामध्ये सारण भरत असताना याच्या एका बाजूने खूप जास्त लेयर्स असतात. ती बाजू खालच्या बाजूने ठेवायची, म्हणजे पान दुमडल्यानंतर पूर्ण लेयर्स वरच्या साईडला येतील. अशा पद्धतीने हे पान साच्यामध्ये ठेवायचे, म्हणजे करंजीवरती खूप छान लेयर्स दिसतात. आता या साच्यामध्ये ठेवलेल्या पानामध्ये भरपूर असे सारण भरून घ्यायचे आणि बाजूने दूध किंवा पाणी लावून घ्यायचे आणि वरची बाजू त्यावर ठेवायची आणि चांगली प्रेस करून घ्यायची, म्हणजे करंजी तेलात टाकली तर फुटणार नाही. उरलेले पीठ काढून घ्यायचे. साच्यातून करंजी बाहेर काढताना तुम्ही परत एकदा साईडने थोडे प्रेस करून घेऊ शकता, म्हणजे करंजी फुटणार नाही. आणि ही आपली छान अशी करंजी तयार झाली आहे. आता याच प्रकारे दुसरी करंजीही बनवून दाखवते. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने पान लाटून घ्यायचे. ज्या साईडने लेयर्स जास्त असतील ती साईड खाली ठेवायची आणि पात्यावरती मधोमध असे सारण टाकून घ्यायचे. सारण टाकले की त्याच्या साईडने दूध किंवा पाणी लावून घ्यायचे आणि वरची बाजू त्यावर ठेवायची. चांगल्या कडा दाबून घ्यायच्या आणि फिरकीने अशा प्रकारे कट करून घ्यायचे. ही करंजी फिरकीने आपण कट करून घेत आहोत. अशा प्रकारे तुम्ही करंज्या बनवू शकता. छान अशी करंजी तयार झाली आहे. अशाच प्रकारे बाकी करंज्याही बनवून घेतल्या. करंजी तळण्यासाठी तेल खूप कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, तर हलकंसं गरम करून घ्यायचं. गोळा टाकला की थोड्या वेळाने वरती आला पाहिजे, इतपत गरम पाहिजे. आता यात करंज्या टाकून घेऊया. करंज्या तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि करंज्यांवरती झाऱ्याच्या साहाय्याने लगेचच तेल मारून घ्यायचे, म्हणजे लेयर्स छान मोकळ्या होतात. ही टीप खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. त्याने लेयर्स खूप मस्त सुटतात. या करंज्या लगेचच लाटून लगेचच तळायच्या, म्हणजे लेयर्स चांगले पडतात. तसेच करंजीचा गोळा लाटण्यासाठी चांगला प्रेस करून घेतला होता, त्यामुळे एकही करंजी फुटलेली नाहीये आणि सारणही बाहेर आलेले नाहीये.
आता या करंज्या मंद गॅसवरतीच कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्या। खारीचा कलर असतो त्याप्रमाणे हलकासा सोनेरी रंग आला की करंज्या काढून घ्यायच्या। छान अशा सर्व करंज्या बनवून तयार झाल्या आहेत। करंज्या तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रत्येक करंजीला भरपूर लेयर्स आहेत। तुम्हाला एक करंजी फोडून दाखवते। अगदी तोडताना खारीसारखा आवाज येतो। इतक्या खुसखुशीत करंज्या तयार झाल्या आहेत आणि अजिबात तेलकट सुद्धा नाहीये। पहिल्याच प्रयत्नात करंजी अशा प्रकारे बनवता येईल त्यासाठी अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे। या दिवाळीला तुम्ही अशा करंज्या नक्की करून बघा। चला तर मग माय लेकी किचन रेसिपीकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।